नमस्कार शेतकरी बांधवांनो, मी डॉक्टर संदीप गोले. आता कांदा लागणीमध्ये तण व्यवस्थापनाला एक वेगळं महत्त्व आहे. कारण आता वाढती मजुरी, त्याच्यामुळे काय होतं की आपण गवत जर शेतामध्ये आपलं राहिलं तर आपला कमीत कमी 15 ते 20 हजार रुपये एकरी खर्च वाढत असतो. शेतकऱ्यांनी काय काळजी घ्यायची असते तर तणनाशक फवारणी, कांदा पिकात तणनाशक फवारणी ही आंबवणीलाच मारायची असते. म्हणजे साधारणतः आपण पुनर्लागण करून 20 ते 22व्या दिवशी आपण आंबवणी देतो, त्या ओलीवरती तणनाशक फवारणी करायची असते. आता उशिरा तणनाशक फवारणी केल्यावरती काय होतं, समजा आपण चिमुरडीला तणनाशक फवारणी केली तर कांदा हा वाढीच्या अवस्थेला लागलेला असतो आणि त्यावेळेस कांदा पिकावरच्या पानावरती ही स्कॉर्चिंग येतं आणि गवतही त्या पट्टीमध्ये स्पीडने वाढलेलं असतं. त्याच्यामुळे होतं काय माहिती आहे का, की गवताच्या पानं ही फक्त तुम्हाला करपत दिसतात. आता बघा, ही गवताची पानं बघाल तुम्हाला, ही परत मधनं फुटलंय आणि ही फक्त कानं करपली. आता याच्यामध्ये हे लहान जे गवत आहे हे फक्त जळून गेलं. याचा अर्थ काय की आपल्याला तणनाशक फवारणी ही लवकर, म्हणजे गवताला 2 ते 3 पानं असताना ही तणनाशक फवारणी करायची असते. दुसरा मुद्दा असा की तणनाशक फवारणी करताना जमिनीमध्ये ओल चांगली पाहिजे. कोरड्या जमिनीवर तणनाशक बिलकुल नको. वातावरण स्वच्छ पाहिजे, म्हणजे आपण त्याला म्हणतो ढगाळ वातावरण, तणनाशक फवारणी अजिबात नको. असे व्यवस्थापन केल्यावरती तणनाशका रिझल्ट हे 100% येतात. तर हा थोडंसं ह्या शेतकऱ्यांनी चिंबोणीला तणनाशक मारल्या काळामुळे काय झालं की तुमचं गवताची फक्त पानं करपली आणि मधनं ते परत फुटू लागलं. धन्यवाद.